मराठा आरक्षणाच्या जीआर मधील मराठा शब्दावरती आक्षेप. समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना आठपानी पत्र. जीआर मागे घ्या किंवा बदल करा, भुजबळांची मागणी. सरकारने आता जीआर मध्ये काही गडबड केल्यास महाराष्ट्र बंद करणार. हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात कोर्टात गेलात तर ओबीसींचंही 16% आरक्षण गेलंच म्हणून समजा. मनोज जरांगे यांचा इशारा. जीआर काढताना कुठलाही दबाव नव्हता. शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही. विखे पाटलांकडून स्पष्ट. जरांगेंनी काही असल्यास चर्चा करावी. अंमलबजावणीसाठी कालावधी लागतो, विखेंचं विधान. मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वी दाखवला नाही. मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाचा जीआर काढण्याआधी भुजबळांसोबत चर्चा केली होती. ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही हे भुजबळांना सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींनी धक्का न लागणं ही राष्ट्रवादीची आधीपासूनचीच भूमिका. जीआरचा अभ्यास अजून मी पूर्णतः केलेला नाही. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. एनडीएचे सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव. सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं तर बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं. इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज. उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान. काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केला होता. मला विश्वास आहे की सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील. आपली संवैधानिक मूल्य बळकट करून संसदीय चर्चा वाढवतील. पंतप्रधान मोदींकडून नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना शुभेच्छा. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना शुभेच्छा. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती. उपराष्ट्रपती निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंची ही पहिली